ह्यांच्यातल्या गोष्टीमध्ये फारसा आम्हाला बरं तुम्ही काय करणार यावरती आता एक प्रश्न आहे की किशोरीताई वर्षा गायकवाडांनी आज तुमच्या पक्षाला दुसरी आघाडी सोडून म्हणजेच मनसेला सोडून काँग्रेस सोबत येण्याची ऑफर दिलेली आहे, तर तुम्ही त्यावर काय करणार? तुमचं म्हणणं काय? मला विचारताय? हो, कारण तुमच्याच पक्षाला वर्षा गायकवाडांनी ऑफर दिली आहे की दुसरी आघाडी सोडून म्हणजेच मनसेला मला आहे का काँग्रेस सोबत या. हो किशोरीताई, तुम्हालाच विचारते मी हा प्रश्न. नाही, वर्षाताईंनी असंही म्हटलं आहे की दुसरी आघाडी तुमच्यात होत असेल, त्यांनी असं डायरेक्ट इनडायरेक्टली जे मनसेबद्दल बोलतायत तो त्यांचा नक्कीच प्रश्न आहे, परंतु त्यांनी आम्हाला अगदी असं नाही सांगितलंय की तुम्ही तोडा म्हणून. मुळात पक्षप्रमुख सर्व ठिकाणचे मुख्य पदाधिकारी आहेत, ते या गोष्टीबद्दल नक्कीच विचार करतायत. आणि ज्या पद्धतीने बिहारचा जेव्हा रिझल्ट लागल्यानंतरही असा अट्टाहास असणं हा मला वाटतं आत्ताच्या घडीला रॉंग आहे. मी एक वाक्य सांगू का? अविनाशजी, हा शायनाजी मी तुमच्याकडे येते, पण अविनाशजींना आपण पहिल्यांदा ते आलेले आहेत, स्वागत करून त्यांना एक प्रश्न विचारूया. अविनाशजी, अजूनपर्यंत पूर्ण कुठल्याही पद्धतीची चर्चा झालेली नाहीये, त्या चर्चेला सुरुवात आहे असं कानावर येत आहे, परंतु सध्याची परिस्थिती बघता आता येणाऱ्या निवडणुका लढवण्यासाठी आणि खास करून मुंबई महापालिकेची निवडणूक लढवण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हाच तुमचा बेस्ट पार्टनर असेल असं तुम्हाला वाटतं का? नाही, कसं आहे, पहिल्यांदा एका प्रश्नाचं उत्तर देतो जे मी गेले अनेक दिवस ऐकतोय की काँग्रेसने सांगितलं मनसेबरोबर आम्हाला जायचं नाही, आणि इथे गोष्ट अगदी सुस्पष्ट करू इच्छितो की आमच्याकडनं कोणी नेत्यांनी किंवा प्रवक्त्यांनी किंवा सर्वोच्च नेतृत्वाने किंवा कार्यकर्त्यांनी काँग्रेसकडे कुठलाही हात पुढे केलेला नाही किंवा कुठलीही मागणी घातलेली नाही की आम्हाला आघाडीत यायचं किंवा तुमच्याबरोबर यायचंय. आम्ही जे एकत्र आलो होतो ते मतदार यादीतला जो गोंधळ होता त्याच्याकरता जो सत्याचा मोर्चा होता त्यामध्ये आम्ही आलो होतो. त्यामुळे त्यांनी हे सतत सांगणं हे हास्यास्पद आहे. एक. दुसरं, मगाशी शिवसेनेच्या प्रवक्त्या बोलल्या की शेतकरी प्रगती प्रगती आणि प्रगती. शेतकऱ्यांची काय महाराष्ट्रात अधोगती झालेली आहे हे मला वाटतं त्यांचे जे सहकारी आहे तेच त्यांना सांगतील की आज शेतकऱ्यांच्या मला रास्त भाव नाहीये, पुराणी काय त्यांची हालत झालेली आहे, शेतकरी आत्महत्या कशा प्रकारे करतायत. त्यामुळे हा दुसरा विषय झाला, परंतु सध्याचा विषय नाहीये. आमच्याकरता येणाऱ्या निवडणुका ज्या आहेत या सर्व महानगरपालिकांच्या पूर्ण ताकदीने लढवायच्या, अगदी तळागाळापर्यंत जाऊन आम्ही महाराष्ट्राचं किंवा त्या महानगरपालिकेचं नवनिर्माण कसं करणार आहोत हे लोकांपर्यंत पोहोचवायचं. आतापर्यंतच्या राज्यकर्त्यांनी केलेली जी माती आहे संपूर्ण तुम्ही बघताय किती विदारक चित्र आहे. पण याच्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष तुमचा बेस्ट पार्टनर असणार आहे का? मी उत्तर देतोय ना तुम्हाला, मी उत्तर देतोय. ह्याच्यामध्ये एक लक्षात घ्या की संपूर्ण महाराष्ट्राने संपूर्ण देश बघतोय की महत्वाचं जे राज्य आहे तिकडच्या निवडणुका जिल्हा परिषदेच्या 7 ते 8 वर्ष झालेले नाहीयेत आणि कॉर्पोरेशनच्या 2.5 ते 3 वर्ष, ज्याचं बजेट जवळपास 75,000 कोटीचं आहे, जिथे 2-2.5 कोटी लोक आणि 12 कोटी लोक महाराष्ट्रात राहतात, 9 कोटी 9.5 कोटी मतदार आहेत, त्यांना वाऱ्यावर सोडल्यासारखं झालेलं आहे. हम करे सो कायदा असं झालेलं आहे. 100% मैदानाकडे पूर्ण ताकदीने उतरू. दुसरं, सन्मान्य उद्धवजी असतील किंवा सन्मान्य राजसाहेब असतील, हे आजपर्यंत कौटुंबिक निमित्ताने सगळे एकत्र आलेले आहेत 100%. आणि जेव्हा महाराष्ट्रात 2 कुटुंब एकत्र येतात तेव्हा सगळ्यांना आनंद होतो. आणि आम्हाला खात्री आहे की वर्तमानात किंवा भविष्यात आमच्या पक्षाकडनं जो काही निर्णय घ्यायचा असेल तो सन्मान्य राजसाहेब ठाकरेच घेतील आणि तो जो घेतील तो या महाराष्ट्रातील मराठी माणसाचा, मराठी भाषेचा, मराठी संस्कृतीचा हा सन्मान राखणारा असेल. तो सत्तेकरता घेतलेला निर्णय नसेल, तो सत्तेसाठी खुर्चीसाठी घेतलेला निर्णय नसेल, तो या महाराष्ट्रातील माणसाच्या भल्याकरता, मराठी माणसाच्या भल्याकरता घेतलेला निर्णय. नक्की. अविनाशजी, तुम्ही जे मुद्दे मांडलेले आहेत जे प्रश्न विचारले त्याचं आता उत्तर घेऊया शायना एनसी यांच्याकडनं. शायनाजी, तुम्ही मग असे ऐकलंय कुठले कुठले मुद्दे मांडले, काय म्हणणं आहे तुमचं अविनाशजींच्या आणि त्याचबरोबर किशोरीजींनी सुद्धा जे काही आरोप केलेत, दावे केलेत त्याबद्दल? सर्वप्रथम मला हे सांगायचंय की एकनाथजी शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस जीचं जे बॉन्ड आहे ते काय भावना नाही, ते गव्हर्नन्स पार्टनरशिप आहे. तुम्ही समजून घ्या. महाराष्ट्रासाठी जे एक स्टेबल गुड गव्हर्नन्सच्या मॉडेल आहे, तर हे महायुतीच्या नेतृत्वामध्ये तुम्ही बघितलं. जे लोक फक्त गॉसिप करतात आणि असं चर्चा करतात की बघा बिहारमध्ये काय झालं,
अरे काय झालं बिहारमध्ये? 10 सेकंडच्या तुम्ही फुटेज दाखवतात. हे स्कूलच्या मुलं नाही, हे नेतृत्व आहे स्ट्रॉंग, स्टेबल. आणि हे नेतृत्व आम्ही बघितलं. भागीदारी काय आहे? भागीदारी आहे स्थिर, आणि एक स्थिर सरकार जिथे आम्हाला फक्त आमच्या विरोधातला हेच सांगायचंय. कदाचित तुमचं काय विजन प्लॅन नाही, काय नेतृत्वाला घेऊन काय तुम्हाला संधी तर जनता देणार पण नाही. कारण जनतानी ठरवलं की आम्हाला फक्त एक भगवा 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 म्हणून एक प्रगती आणि एक विचारधारा सोबत एकत्र हेच काम जे केलं आहे तेच पुढे जाऊन करायचं आहे. तर मला फक्त हे सांगायचंय की जेव्हा तुम्ही संघर्ष आणि असं वाक्य असं प्रस्तुत करतात की बघा की संघर्ष आहे आणि ऑल इज नॉट वेल, लेट मी प्लीज टेल यू, ऑल इज वेल. आणि एक नक्कीच एक कहावत आहे इंग्लिश मध्ये की यू जज पीपल बाय युअर ओन स्टँडर्ड्स. ऑब्व्हियसली ऑपोजिशन माहिती आहे त्यांना की त्यांचं जे भविष्य आहे महाराष्ट्रामध्ये ते संपूर्ण शून्य म्हणजे झिरो आहे. तर त्यासाठी त्यांच्यासाठी व्हॉट्सअप मेसेजेस, तुमचा संदेश पोहोचलेला आहे. आता अविनाशजींना त्याच्यावरती कधी बोलायचं आहे, पण त्यांचं उत्तर घेऊया. अविनाशजी, अगदी थोडक्यात. मला फक्त हास्यास्पद असं वाटतं की फुटलेल्या पक्षांनी संघर्षाची व्याख्या जोडू नये. कायदा आणि सुव्यवस्था काय आहे की तुमच्या चॅनल त्यांना आता गेल्या 2-3 दिवसातले व्हिडिओ दाखवावेत की महिलांवरती काय अत्याचार चालू आहे. आणि जर इफ एव्हरीथिंग ऑल इज वेल देन वाय लेट मी टॉक शैनाजी, लेट मी टॉक, देन यू कॅन टॉक डेफिनेटली. सगळं ऑल इज वेल असेल ना तर जनरली कुठल्याही पक्षाचा पक्षप्रमुख लक्षात ठेवा किंवा पक्षाध्यक्ष किंवा त्यांचा जो कोणी असेल तो सतत उठून इथे काहीतरी घडल्यानंतर दिल्लीला किंवा दरेगावला जात नाही. पूर्ण आदराने तुम्हाला मी वाक्य सांगतोय. सन्माननीय बाळासाहेब होते किंवा सन्माननीय उद्धवजी असतील, हे मला तरी स्मरत नाही. मी जरी त्यांचा आम्ही वेगळ्या पक्षात जरी असलो तरी काही घडल्यानंतर सतत तिकडे गेलेत. आणि ती कारण प्रत्येकाला कळतात. इतके कोणी दूधखोरी लोक नसतात. आणि दुसरं असं आहे, कोणी खोटी परसेप्शन राखत नाहीये. कोणी व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी मधनं आम्हाला कळतंय काय होतंय ते, परंतु लोकांना दिसतंय की तुम्ही कायदा सुव्यवस्था आहे असं कोट करतायत का. तर त्यांना परवाचं 3 वर्षाच्या बालिकेवर काय घडलं, ही कायदा आणि सुव्यवस्था आहे, हे चालू आहे. आता काय घडतंय? शेतकरी आत्महत्या करत नाहीयेत का? पुराणी वाट लागलेली नाहीये का? शेतकऱ्यांना सगळे पोचले, दिवाळीत पैसे पोचले सगळे. हे ऑन एअर ते बोलायला तयार आहेत की दिवाळीत सगळे पैसे शेतकऱ्यांना मिळाले. आणि दुसरं अविनाशजी, नक्कीच हे महत्त्वाचे मुद्दे आहेत. शेवटचं वाक्य सांगतो पूर्वीजी, ऑल इज वेल असेल ना तर माणूस सतत फ्लाईटनी दिल्लीला जात नाही. महाराष्ट्र हाच धागा घेऊन मी निरंजन डावखरेंकडे जाणार आहे. निरंजनजी, शैनाजी मी तुमच्याकडे येते. शैनाजी, मी तुमच्याकडे पुन्हा येते, पण आता मला निरंजनजींकडे जायचं आहे. जनतांनी विश्वास पण दाखवलं ह्याच्यावरती. हा शैनाजी, थोडं थांबूया. निरंजनजी, मला असं विचारायचं आहे की सारखं दिल्लीला जाणं किंवा दरेगावात जाणं हे विधानसभेच्या निकालापासून सातत्याने महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. तेव्हा सुद्धा एक देहबोली होती, नाराजीची एक छटा होती, आणि तीच देहबोली आता परतलेली आहे. अशा पद्धतीने सातत्याने कुठेतरी एक वितुष्ट किंवा दुराव्याचे संकेत जाणं सर्वसामान्यांना सुद्धा हे महायुतीच्या दृष्टीने तुम्हाला आता घातक वाटत नाही? कारण निवडणुका अगदी तोंडावरती आहेत, महापालिकेच्या महत्वाच्या निवडणुका सुद्धा येत आहेत. नाही, मुळात असं काहीही नाहीये. आणि आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की ज्यावेळेस विरोधकांकडे कुठलाही अजेंडा नाही, त्यांच्यामध्ये आपसात कुठेतरी एक कॉमन मिनिमम प्रोग्राम नाही, त्याच्यामुळे लोकांसमोर आपण काय घेऊन जायचं हे ज्यावेळेस त्यांच्याकडे कुठलंही एक आपण म्हणतो तो एक कॉमन प्रोग्राम आहे तो नाही, तर त्यावेळेस काहीतरी आपण या सगळ्या गोष्टी की बाबा हे दरेगावला गेले, ते दिल्लीला गेले, याच्यावरनं काहीतरी आपण उगाच मोठा बाऊ करायचा. आणि मला वाटतं शिंदे साहेबांनी या बाबतीत अमित भाई